Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी याला मी सांगितलं त्या गोष्टीची मोहीम आपल्या तालुक्यामध्ये जोरात राबेल. आपल्याकडे आता भागवत चालू होतील. भागवतामध्ये सुद्धा ही मोहीम आपण लोकांनी चालवली पाहिजे. ही काही राजकीय मोहीम नाही. कोणी लोक तुम्हाला सांगतील की ही राजकीय मोहीम आहे. राजकीय मोहीम नाही. माझं मत सुरक्षित झालं पाहिजे. माझं मत सुरक्षित झालं पाहिजे. आता माझं मत सुरक्षित झालं पाहिजे, माझं व्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित राहिलं पाहिजे. याला राजकारण कसं म्हणणार? याला राजकारण नाही म्हणून याला मोहीमच करत असताना ही मी माझ्या मताची सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी ही माझी मोहीम. आणि माझं मत सुरक्षित नसेल, माझं व्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित नसेल तर मी पण सुरक्षित नाही. त्यामुळे ही मोहीम मी माझ्यासाठी चालवत आहे, माझ्या लोकशाहीसाठी चालवत आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानासाठी मी चालवत आहे. ही भूमिका घेऊन आपल्याला काम करावं लागेल. आणि याला ज्याने कोणी राजकीय वळण सांगितलं त्याला सांगायचं की बाबा तुला आहे ना तर मग तू ठीक आहे ना. आता मी पाहत होतो एक त्या दिवशी व्हिडिओ, हे भाजपचे जे लोक आता थोड्या मताने हरले, त्यांना वाटतं की आम्हीच आहोत. ते एका चॅनलला सांगत होते की पायलटवर मतदान. तर त्यांना ते आले तुमच्याकडे, त्यांनी म्हणाले तर ठीक आहे, तर तुमचं त्या निवडणूक आयोगाला सांगा एक पत्र आणा, दुसऱ्या दिवशी नानाभाऊ राजीनामा देते, पायलटवर घेऊ असं सांगायचं आहे. आपण पायलटवर, त्यांना इच्छाच आहे ना पायलटवर घ्यायची, तर त्यांना सांगा. त्यांनी, मी एका चॅनलवर पाहत होतो तिथे काही आहेत त्याची सगळी तिकडी बडबडत राहते. त्यांना सांगा तुम्ही ठीक आहे, तुम्ही फक्त निवडणूक आयोगाकडून आणा, एकदा निवडणूक होईल तिथली तर ते पायलटवर होईल. मग नाना भाऊ राजीनामा देते, मग पुन्हा आपण लढायला असंच करायचं. चंद्रशेखर देऊ ना आपण राजीनामा, बघू सांगायला. त्यांना पायलट हे लोकशाही वाचवण्यासाठी राहील. मशीन मध्ये तर तुम्ही खेळ केला तर सगळ्याच लोकांना माहिती आहे. आत्ताही तुम्ही कोणत्याही गावातलं घेतलं ना, तुम्ही जसं मार्केटवारीने केलं तसं तुम्हाला बघा, तुम्हाला त्या गावातले मतदान आणि मशीनचे मतदान आणि याचे मतदान तुम्हाला फरक जाणतो, खूप फरक जाणतो. हे तुम्ही आत्ताही कुठल्या गावात तुम्ही आपल्याला संध्याकाळी 6 वाजता मतदान संपते, संध्याकाळी 6 वाजताच्या नंतर 1 तासात तुमच्या गावचा निकाल तुमच्या हाती येतो. किती घरांनी आपल्याला मत मारले, किती मतं आपल्याला भेटली, ही आपल्याजवळ एकत्रित येते आणि तेच बरोबर निघते. कोणत्या घरचे मतं भेटले की नाही भेटले त्याची जंत्री तुमच्या हातात येतं. आता तुमच्या गावात जे मतदान झालं त्या मतदानाची जंत्री आपण पाहतो तर फरकच दिसते. हे गेले कुठं मत. म्हणून तुम्हाला सांगतो की या सगळ्या व्यवस्थेमधली काळजी न करता आपण लोकांनी सरळ बॅलेटची मागणी करा. आणि विरोधकही म्हणत असतील की बॅलेटवर निवडणूक घ्यायला तयार तर घेऊन या निवडणूक आयोगाकडून कागद, आम्ही तयार लढाई करायला आहे की नाही. तयारी करून टाकू. ते सुरुवात आपल्यापासूनच होईल ना, करायचं ना. श्याम पाटील, जितेंद्रला म्हटलं श्याम पाटील, चालेल. धन्यवाद. Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.